नमस्कार मित्रांनो. तुमचं मन अस्वस्थ आहे का? राग, दुःख किंवा गोंधळ तुमच्यावर हावी झाला आहे का? तर आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी आहे. आपलं स्वागत आहे जीवनाचा कानमंत्र या चॅनेलवर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा उत्तर इथे मिळेल. आपण सगळेच कधी ना कधी रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो. त्या क्षणी आपल्याला वाटतं मी बरोबर आहे, पण नंतर नातं तुटलेलं असतं. शब्द परत घेता येत नाहीत आणि मनात फक्त पश्चात्ताप उरतो. एक जुनी शिकवण सांगते, राग वाढत गेला की विचार धूसर होतात, आणि जेव्हा विचार स्पष्ट राहत नाहीत तेव्हा माणूस स्वतःचं नुकसान स्वतःच करतो. राग हा बाहेर दिसणारा नाही, तो आतून हळूहळू माणसाला पोखरत असतो. आता प्रश्न असा आहे, या रागावर नियंत्रण कसं ठेवायचं? यासाठी एक छोटी पण खोल अर्थाची कथा ऐकूया. खूप वर्षांपूर्वी एका शांत गावात एक ज्ञानी गुरु राहत होते. लोक त्यांच्याकडे केवळ ज्ञानासाठी नाही, तर मन शांत करण्यासाठी यायचे. एक दिवस एक तरुण शिष्य फार संतापलेल्या अवस्थेत गुरूंकडे आला. तो म्हणाला, माझा अपमान झाला आहे, मी त्या व्यक्तीशी कधीच बोलणार नाही. गुरूंनी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त त्याला सोबत यायला सांगितलं. ते दोघं एका नदीकाठी गेले. नदी अगदी शांत वाहत होती. गुरूंनी विचारलं, या पाण्याकडे नीट बघ, शांत आहे ना? मग त्यांनी शिष्याला एक दगड दिला आणि म्हणाले, हा नदीत टाक. दगड पडताच लाटा उसळल्या, पाणी अस्वस्थ झालं. पण काही क्षणातच नदी पुन्हा शांत झाली. गुरु हळूच म्हणाले, हेच तुझ्या मनाचं स्वरूप आहे. कोणी वाईट बोललं की तो एक दगड टाकतो. तू जर त्या लाटांवर प्रतिक्रिया दिलीस तर अस्थिरता वाढत जाते. पण जर थांबलास, मौन पाळलंस, तर मन आपोआप शांत होतं. त्या क्षणी शिष्याला समजलं, रागावर लगेच उत्तर देणं म्हणजे स्वतःचं नुकसान. मित्रांनो, राग हा क्षणभराचा असतो, पण त्यातून घेतलेले निर्णय आयुष्यभराची किंमत वसूल करतात. म्हणून पुढच्या वेळी राग आला तर उत्तर देण्याआधी थांबा, बोलण्याआधी श्वास घ्या आणि निर्णय घेण्याआधी शांत व्हा. जर आजचा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच अर्थपूर्ण कथा आणि विचारांसाठी जीवनाचा कानमंत्र चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कुणाच्या तरी आयुष्याला दिशा देऊ शकतो, म्हणून शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मन शांत ठेवा, विचार स्वच्छ ठेवा.